आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आंदोलकांचे हाल बेहाल तरी देखील आंदोलनावर ठाम. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन हाती घेतले आहे. आझाद मैदानावर मराठा बांधवांसह त्यांनी ठिय्या मांडला आहे. अशातच अनेक गैरसोयींमुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. 29 ऑगस्टची रात्र आंदोलकांनी कशीबशी घालवली. काहींचे मुंबईत पोहोचल्यानंतर प्रचंड हाल झाले. तरी देखील मराठा आंदोलन अद्याप मागे हटलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पवित्रा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. गैरसोय होणार हे लक्षात घेत आंदोलक बांधवांनी आधीच काही जेवणाचे साहित्य सोबत घेतले होते. गेले 2 दिवस त्यांनी गाडीतच स्वयंपाक केला होता असे बळीराम पोळ यांनी सांगितले. मात्र हाल होत असले तरी आपले आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांचे हे आंदोलन आता दिवसेंदिवस अधिकच प्रखर होत जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आता प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे समस्त राज्याचे आणि देशाचे देखील लक्ष लागून राहिले आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुंडावर गोळीबार.
अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर त्या गुंडाने चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी रमेश किलारीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने कॉन्स्टेबल शरीफ तफेदार यांना चाकूने वार करून जखमी केले. याबद्दल त्याला गंभीर इशारा देण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्यात आल्या, परंतु आरोपीने तेथे उपस्थित असलेल्या इतर पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणार्थ कित्तूर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यांना आरोपीवर गोळीबार करावा लागला. आरोपीच्या पायाला गोळी लागली आहे. दोन्ही जखमींना बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे हलविण्यात आले आहे. गुंड रमेश किलारीवर 4 दरोडे आणि मोठा 1 दरोडा, 1 सामूहिक बलात्कार, 1 शस्त्र प्रकरण आणि इतर 3 प्रकरणांमध्ये सहभागाचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना आश्वासन. बेळगाव जिल्ह्यातील औद्योगिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्वरित पावले उचलू अशी ग्वाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उद्योजकांना दिली. वीज, सांडपाणी, कचऱ्याची विल्हेवाट, रस्ते, पथदीप आदी समस्यांनी औद्योगिक वसाहती त्रस्त आहेत. त्या समस्या तातडीने सोडवू असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात शुक्रवारी जिल्हाधिकारी रोशन यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत उद्योजकांच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या. बैठकीला जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे, बुडा आयुक्त शकील अहमद, मनपा आयुक्त बी शुभा, जिल्हा उद्योग केंद्राचे संचालक सत्यनारायण भट, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी अभिनव जैन, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर नागर मुनोळी, सचिव सतीश कुलकर्णी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि संचालक तसेच उद्योजक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. बॅरिस्टर नाथपै चौक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान. बॅरिस्टर नाथपै चौक गणेशोत्सव मंडळ शहापूर यंदाच्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. त्याचबरोबर या भागातील संगीता स्वीट्स ही संस्था देखील 51व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी समाजातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शहापूरकर, विलास अध्यापक विलास जोशी, संयुक्त कर्नाटकाच्या कीर्ती कासरगोड, मल्लिकार्जुन मुगळी, ज्ञानेश्वर पाटील, सुभानी मुल्ला, उपेंद्र बाजीकर, प्रकाश बेळगोजी, रवींद्र जाधव, अमृत बिर्जे, सुहास सुद्दार, चेतन कारेकर, रोहन पाटील, मिलिंद देसाई, गिरीश कल्ले, श्रीकांत काकटीकर यांचा शाल, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्तांच्या हस्ते बेळगावच्या राजाची आरती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली यांच्या वतीने बेळगावचा राजा या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंडपामध्ये पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या हस्ते शुक्रवारी महाआरती करण्यात आली. यावेळी गणपती बाप्पा मोरया, बेळगावचा राजा या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, सुनील जाधव, दिगंबर पवार यांच्यासह प्रज्वल पाटील, प्रवीण दामणेकर, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, विनायक पवार, अभिषेक नाईक आणि सर्व कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. अनंत चतुर्दशी दिवशी शाळांना सुट्टी देण्याची मागणी. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मनोहर हुंदरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. येत्या शनिवारी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, त्यामुळे शनिवारी शाळेला पूर्ण दिवस सुट्टी जाहीर करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, समिती नेते शिवाजी हवळण्णाचे, उपाध्यक्ष प्रवीण रेडकर, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, सूरज जाधव, राजू पाटील, सुधीर शिरोळे, अमोल चौगुले आदी उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.